आकड्यांची आणि हे आकडे कोणाच्या बाजूने जातात, सत्तेच्या बाजूने नेमकं कोण राहील या सगळ्याची उत्सुकता आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी होते। पण आता आपल्याला जाणून घ्यायचंय, आज 2022 ची उत्सुकता जरी सगळ्यांना असली तरी 2017 ला काय स्थिती होती गुजरातमध्ये, कुणाच्या पारड्यात किती मतं पडलेली होती, किती जागा होत्या, काय चित्र होतं 2017 चं जाणून घेऊयात। खास बलूनच्या माध्यमातून आम्ही दाखवतोय तुम्हाला। 2017च्या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे होतं की काँग्रेसने एक तगडी फाईट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना गुजरातमध्ये दिलेली होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत कुठल्या बाजूने झुकेल हे कळत नव्हतं, पण अखेर गुजरातच्या जनतेने भाजपच्या बाजूने ही मतं दिली आणि 99 वर म्हणजे 100 गाठता आलेली नव्हती, पण अटीतटीच्या सामन्यामध्ये भाजपने ही लढाई जिंकलेली होती। 99 जागा भाजपला, काँग्रेसला 77 जागा। विशेषतः पाटीदारचं जे आंदोलन झालेलं होतं समाजाचं, हार्दिक पटेल आणि त्या सगळ्या माध्यमातून एक अतिशय मोठी लढत दिलेली होती आणि 77 जागा विशेषतः ग्रामीण भागाने मोठा हात दिलेला होता काँग्रेसला। आणि तेव्हा आप नव्हतं, आपची एंट्री आत्ता झाली आहे। त्यामुळे गेल्या 60 वर्षात गुजरातमध्ये दुरंगी लढत राहिलेली आहे, दोन पक्षातली ही लढत राहिलेली आहे। पण आता मात्र चित्र वेगळं आहे। तिसरा पक्ष आम आदमी पक्ष आपला झाडू घेऊन मैदानात उतरलेला आहे। त्यामुळे आम आदमी पक्षाचा हा झाडू किती चालतो, तो कुणाची साफसफाई करतो हे आज कळणार आहे। पण 2017 ला मात्र ही फाईट 1 to 1 झाली होती भाजप आणि काँग्रेसमध्ये। 2012 ला काय स्थिती होती, कारण 2012 ला जी स्थिती होती ती नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्तरावर येण्याच्या आधी होती। नरेंद्र मोदी हे चेहरा होते एकमेव आणि तेव्हा भाजपने मोठं यश संपादन केलेलं होतं। 115 जागा या भाजपने जिंकलेल्या होत्या, काँग्रेसने 61 जागा जिंकलेल्या होत्या। इतरांच्या खात्यामध्ये फारशा जागा तेव्हा नव्हत्या, तेव्हा सुद्धा 1 to 1 लढाई झाली होती। पण काँग्रेसने ती आपली जी ज्या प्रकारे जागा आहेत त्या वाढवलेल्या होत्या 2017 ला, पण 2012 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत जायला सज्ज झालेले होते। अगदी त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे, म्हणजे तेव्हा ते मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्यांच्या मागे एक मोठी ताकद गुजरातने दिलेली होती। 115 इतक्या जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या। आणि याच संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी आणि आजचे निकाल नेमके कशा स्वरूपाचे असतील याची आता भाजपच्या गोटातही चर्चा सुरू झालेली असणार आहे। भाजपचे राम कदम यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। खरं तर राम, आज प्रत्येकाला उत्सुकता आहे की गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही ठिकाणी जे निकाल समोर येणार आहे त्याची उत्सुकता कायम आहे। मात्र अगदी प्रशांत लीला रामदास आमचे जे प्रतिनिधी होते त्यांनी भाजपचं कार्यालय आत्तापासूनच सज्ज झाल्याचं देखील सांगितलेलं होतं। काय वाटतंय आज निकाल कसा लागेल? गेल्या 27 वर्षांची एक हाती सत्ता राखण्यामध्ये आज यश मिळणार राम? हे बघा, गुजरातमध्ये 182 जागांवर होणारी ही विधानसभेची निवडणूक संपूर्ण देशाचं या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष आहे। बरोबर। आणि विश्वास आहे की मागच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि माननीय अमित शहाजींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये जे काम झालंय, ज्या पद्धतीचा विकास झालाय, तर लोक काम पाहतात, विकास पाहतात आणि ह्या दोन्ही गोष्टीकडे पाहता याही वेळेस या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल याबाबत दुमत असण्याचं कारण नाही। आपण तसे एक्झिट पोलकडे आम्ही फार लक्ष देत नाही, पण तरी देखील आपण कोणत्याही चॅनल्सचे माध्यमांचे एक्झिट पोल पाहिलेत तर सगळ्या एक्झिट पोलमध्ये एकच येतंय की भारतीय जनता पार्टीची पुन्हा एकदा गुजरातमध्ये सत्ता येते। बरोबर आहे। मात्र यावेळेच्या निवडणुका या चॅलेंजिंग होत्या का राम? बोला आपण। यावेळेच्या निवडणुका या चॅलेंजिंग होत्या का? बरीच आव्हानं जी आहेत त्याला तोंड द्यावं लागलं यावेळेला प्रचाराच्या वेळेला। नाही, प्रत्येक निवडणूक ही काहीतरी शिकवणारी असते, प्रत्येक निवडणुकीतून काहीतरी बोध घ्यायचा असतो। पण एक मात्र निश्चित आहे की यावेळची निवडणूक ही पूर्णपणे की आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शहाजी आणि एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं तिथलं स्थानिक सरकार आणि केंद्र सरकार, ज्याला आपण डबल इंजिन म्हणतो, त्या डबल इंजिनच्या माध्यमातून त्या भागातला झालेला विकास। म्हणजे आज जर आपण गुजरातमध्ये गेलात, विशेष करून करमसद भाग आहे, आनंद आहे,
आपल्याला लक्षात येईल की विदेशात ज्या पद्धतीचे रस्ते असतात, हा ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट असते, त्या पद्धतीची डेव्हलपमेंट तुम्हाला त्या भागात दिसेल. बरं. आणि हे सगळं का शक्य झालं? हे सगळं शक्य झालं की तिथे ज्या वेळेस पंतप्रधान त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर जी विकासाची जी सुरुवात झाली, बरं. विकासाचा जो धंदावाद सुरू झाला तो निरंतर आजही सुरू आहे. बरं राम, म्हणजे आज जर निकाल आपल्या बाजूने लागले तर विकासाच्या दृष्टीनं पाऊल टाकण्यात आलेलं आहे आणि विकासालाच पुन्हा एकदा मतदान गुजरातच्या जनतेनं केलेलं आहे असं मानूयात. धन्यवाद न्यूज 18 लोकमत बरोबर आपण बोललात त्यासाठी. तर यापूर्वीच एक्झिट पोलनं नेमके मात्र काय निकाल दिलेले आहे यावरती देखील आपण नजर टाकणार आहोत, कारण आजच्या निवडणुकीच्या निकालावरती न्यूज 18 लोकमतच्या टीमची